द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी तर मी विनंती करतो आमचे सर्वेश फुलोरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची बघा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे सर्वेश फुलोरे असतील आणि त्यांच्या समूहात राजनजी साबले यांना विनंती करतोय आपण जायचंय बघा. मॅन ऑफ द मॅच ठरलाय दिनेश शेलार आणि त्यांना इथे पारितोषिक दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं आम्ही वळतोय. करंजडे कॅपिटल्स करंजडे इंडियन्स. पहिला चेंडू सागर म्हात्रेचा तुम्ही पाहताय. अगदी बराचसा बाहेर निघणारा चेंडू आणि हा पहिलाच चेंडू मात्र अवांतर टाकण्यामध्ये इथे मात्र गोलंदाज तुम्ही पाहताय. एक धाव मात्र पाहायला मिळाली आणि या एकच्या बरोबरीनं धाव संख्या 1 न खातं खोललंय अवांतर धावेनं. चौथा सामना तुम्ही फक्त दिशा दिली, क्लिक केलं चेंडूला आणि सरळ चेंडू या वेळेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार. इथं दिला जाईल दिनेश शेलार यांना. थंडीची बॉटल तुम्ही पाहताय. एक उत्कृष्ट अशी सामनावीराची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतीये आणि मॅन ऑफ द मॅच त्यांच्या समेत मंगेश दादा शेलार, निनाद मुंबईकर असतील. त्यांचा संघ तुम्हाला स्कॉड पाहायला मिळतोय आणि वेल प्लेड दिनेश एक लिजेंड खेळाडू आहेत आणि चांगला खेळ. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. धाव संख्या टोटल धावपलकावर 6 धावा. विनायक पवळेला तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं हलक्या हाताने चेंडूला फक्त खेळून काढला जातो. एक सिंगल मात्र मिळतीये. सिंगलनं मात्र 7 धावा धावपलकावर. प्रणय पोपट आणि विनायक पवले अशी जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये सागर मात्र गोलंदाजी करतोय. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे. बरेचसे विक्रम त्याच्या नावावर आपण पाहिलेत आणि असा हा गुणवान खेळाडू आणि सुदर्शन याच मैदानावर 6 चेंडूमध्ये 6 षटकावर लगावण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. अगदी त्या मॅच मध्ये काहीतरी मला आठवतंय 70-75 काहीतरी धावा त्याने जमवल्या होत्या. असा एक विस्फोटक खेळाडू आता गोलंदाजी करतोय. फलंदाजी उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल, परंतु समोर मी म्हणेन मग करंजडे तुम्ही पाहताय जो इंडियन्स आणि त्यांच्या समोर करंजडे कॅपिटल्स आणि मग किती धावा होतील. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लावलाय बघा. अगदी मी म्हणेन चाणाक्ष पद्धतीनं चतुर पद्धतीनं कर्णधार आणि त्यानंतर गोलंदाजी करताना तुम्ही पाहताय सागरला अगदी डीप फाईन लेगच्या दिशेनं सीमेरेषेजवळ क्षेत्ररक्षक लावलाय. चेंडूला त्याच पद्धतीने मोह आवरू शकला नाही फलंदाज आणि झेल बांधून पहिला धक्का लागतो करंजडे इंडियन्स संघाला. फलंदाज मात्र प्रणय पोपटच्या रूपानं हा पहिला धक्का.
थँक्यू. व्यासपीठावर तुम्ही पाहताय ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आमचे सन्माननीय विनोददादा साबळे यांच्या समवेत तुम्ही पाहताय आमचे अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन आणि कार्याध्यक्ष तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठानचे डॉक्टर आमचे विक्रमदादा पाटील असतील, त्यांच्या समवेत तुम्ही पाहताय डॉक्टर पांडुरंग सलगर असतील आणि त्यानंतर डॉक्टर सागर पाटील असतील. या सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून करंजाडे प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये करंजाडे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक असं आम्ही सहर्ष स्वागत 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 करतोय. ओके ओके. पप्पू पोलेल विनायक विनायक ना विनायक विनायक पोलेल ना नाही नाही विनायक पोलेला किती 3 षटकांनी याला 2 षटकाराला 2000. दांडी गुल 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 फलंदाज बाद. सो मच डीजे श्रीकांत तुम्ही पाहताय. आपणाला सार्थ अभिमान असला पाहिजे की भारत देशामध्ये आपण जन्मलो. आज बरीच वर्ष इंग्रजांची राजवट आपण पाहिली, भारतावर स्वातंत्र्य त्यांनी केलं, परंतु त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि या स्वतंत्र भारताचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत. परंतु बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विशाल म्हात्रे. परंतु मारुती पोपट यांच्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सनीदादा कैकडी यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलंय बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी. विनायक पोवळेसाठी होतं परंतु ते बाद झाले. परंतु मारुती पोपट यांचं पारितोषिक आहे बॅक टू बॅक 2 षटकार सनीदादा कैकडी यांच्याकडून 2000 रुपये. इथे मात्र गॅप शोधली जातीये, क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि चेंडू सरळ जमिनीला गुदगुल्या करून फलंदाज होते यावेळेला आतिश साबलेच्या बाटमधून येतोय चौकार. त्याच दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडच्या दिशेने सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतो आतिश साबले आणि असं असताना बघ हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने विशालने हाताळलाय आणि डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. अगदी सर्व सीमेरेषेच्या लगत तुम्ही फ्लेक्स बॅनर पाहताय. इथे मात्र मिडॉन मध्ये हा फटका खेळला जातोय, सिंगल प्राप्त दुसरीचा नकार आणि मारुती पोपट स्ट्राईक एंडवर षटक संपली आहे. त्यावेळेला 2 षटकांचा खेळ मात्र संपला जातोय आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 12 धावा 6च्या सरासरीने वाटचाल करताना करंजाडे इंडियन्स संघ समोर करंजाडे कॅपिटल संघाच्या पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय नवीन पुन्हा एकदा ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं तो सागर म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केला 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये टोटल आपण पाहतो विशालनं खर्च केल्या 5 अशा 12 धावा. तिसरं षटक सांघिक वैयक्तिक दुसरं मग नदी एंड कडून रिव्हर एंड कडून तुम्हाला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी या वेळेला सरळ यष्ट्यांचा वेध पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांना मात्र उडवलाय क्लीन बॉल. पुन्हा एकदा या वेळेला फलंदाज
दांडी गुल फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आर्यन भोईरला तुम्ही पाहताय. त्याच्या जोडीला मारुती पोपट आहेत. गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्ष खूप चांगला खेळ त्यांचा आम्ही पाहिला 40+. परंतु आज मात्र संघाला गरज आहे चांगल्या खेळीची. एका मोठ्या फटक्यांची गरज आहे. 2 षटकामध्ये फक्त 12 जमलेत आणि येणाऱ्या पुढच्या मग 6 चेंडूमध्ये आणि त्यानंतरचे अजून 2 षटकं टोटल अशा 18 चेंडू बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये मग किती धावा जमू शकणार आहे. कडाक्याचं ऊन तुम्हाला पाहायला मिळतं दुपारच्या सत्रामध्ये. कालचा दिवस अगदी तुम्ही पाहिला वातावरण खूप गढूळ होतं. परंतु आज मात्र पुन्हा एकदा सूर्याची किरण मैदानावर पडताना तुम्हाला पाहायला मिळतं. काल पूर्ण दिवस मावळला तरी एकही सूर्याचं किरण पडलं नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कालचा दिवस अगदी लहान पाहायला मिळाला. परंतु आज मात्र पुन्हा एकदा या धावा 18 रन्स. अगदी खलून खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तितक्याच ताकदीनं फटका खेळण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त. सिंगल मात्र 19 धावा. सागर म्हात्रे त्यानंतर मग सूरज शेलार त्यानंतर मग शैलेश चव्हाणला तुम्ही पाहताय. असे चांगले चांगले खेळाडू तुम्ही पाहताय. मग अशी बाईट ज्यांची आपण ऐकल्या आणि असं असताना बघ त्या संघासमोर किती धावा आमचे अनिल दादा असतील. परंतु असं असताना अगदी खेळ कसा होणार आहे. परंतु समोर मारुती पोपट आहेत. एक सिंगल काढतायत आणि प्रणयला मात्र स्ट्राईक एंडवर आणलं जात आहे. आर्यनला मात्र स्ट्राईक एंडवर आणलं जात आहे कारण त्याने एक षटकार लगावलाय आणि मग जास्तीत जास्त चेंडू त्याला खेळण्यासाठी दिले जात आहेत. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार येतील अशी अपेक्षा आहे त्यांना. आणि असं असताना मग जर आपण पाहिलं ना तर त्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आर्यन. इथे मात्र प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. चेंडू सरळ बॅटच्या मधोमध डीप मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ दी पार्क या वेळेला आणखी एक दर्जेदार फटका. 6 षटकार. मात्र धावा संख्या धावफलकावर टोटल तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 संपली आहेत. 18 चेंडूचा खेळ संपला. जी सरासरी तुम्ही पाहिली पहिल्या षटकामध्ये 7 दुसऱ्या षटकामध्ये 5 टोटल होत्या 12 आणि असं असताना मग आलेल्या या षटकामध्ये टोटल आल्या त्या 16. अशी मात्र तुम्ही पाहिली तर धावा संख्या जमली आहे ती धावफलकावर 28 धावा. पाणी न्यायचं बघा. 12वे खेळाडू 3 षटक संपली का पाणी न्यायचं आपण लगेच. चला जो संघाचे 12 खेळाडू येतात ना प्रत्येकाला लक्षात असणं गरजेचं आहे. 3 षटक संपल्यानंतर आपण पाण्याची पूर्तता आपल्या संघासाठी आपण लगेच मैदानात जायचं आहे.
ये भगवान सो मच डीजे तुम्ही पाहताय अगदी अप्रतिम गीत भगवा रंग जो भारताचा राष्ट्रध्वज तुम्ही पाहिला त्यामध्ये सुद्धा भगवा रंग तुम्हाला पाहायला मिळाला असेल। त्यानंतर मग रावणाचा पराभव रामायण घडलं आणि प्रभू श्रीराम जिंकून आले ज्या भगव्या रंगाच्या गुढी उभारल्या गेल्या आणि त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याची निर्मिती केली गडकिल्ले जिंकले आणि त्या प्रत्येक गडकिल्ल्यावर हा भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळाला। अशी ही भगव्या ध्वजाची आणि भगव्या पताकाची या रंगाची मात्र कहाणी आज बऱ्याच वेळेला आपण बरं कारण हा फक्त रंग नाहीये फक्त कपडा नाहीये तर वीर महापुरुष वीर बलिदान आणि त्या सर्वांच्या रक्तानं माखलेला हे मात्र भगवा ध्वज आहे। थँक्यू डीजे। परंतु जाऊया मागच्या दिशेनं बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अविनाश साबळेचा हा पहिला चेंडू फटका फसतोय जो फलंदाज आर्यन भुईर मैदानामध्ये चांगला खेळ करत होता त्याचा फटका फसलाय डीप मिड विकेट मध्ये कर्णधार सूरज शेलारने टिपलाय जेल आणि अविनाश साबळेला मिळतीये सफलता आणखी एक विकेट डाऊन फलंदाज मात्र आर्यन बॅक टू द डगआउट। थँक्यू सो मच। फलंदाज बाद झालाय आर्यन ज्याने योगदान त्याचं आपण पाहिलं तर 2 षटकार 2 सिंगल अशा 14 धावेचं योगदान परंतु ती खेळी मात्र थांबवली अविनाश साबळेनं आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय 6व्या क्रमांकावर आशिष बोरकरला तुम्ही पाहताय। अविनाश पुढच्या चेंडूची हाताळणी कशी करतोय आशिष बोरकर साठी हा चेंडू अगदी जखडून खेळलाय आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सागरच्या डॉट चेंडूची सांगता अगदी मी म्हणेन थर्डमॅन यष्टीरक्षकाच्या मागे स्लिपच्या दिशेने तुम्ही पाहता शैलेश आहे त्यांच्याकडे अद्याप एकही चेंडू आला नाहीये परंतु इथे मात्र आशिष बोरकरचा हा फटका चांगला आहे चेंडू मात्र सरळ एक डॉट खेळल्यानंतर आशिषच्या बॅट मधून येतोय करंजाडे इंडियन संघासाठी चौकार। 32 धावा 32 रन्स अगदी यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळतोय डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय दुसरीचा प्रयत्न करणं गरजेचं होतं का परंतु चौकार त्यानंतर दुसऱ्या धावेचा मोह आवरू शकला नाहीये आणि फलंदाज मात्र आशिष बोरकर मात्र बाद होतोय आणखी एक फलंदाज बाद झालाय कशाला वेडेपणा तू
सिंगल आली होती. अद्याप या षटकातील काही चेंडू पुढचं एक षटक आणि आशिषचं मैदानामध्ये राहणं खूप गरजेचं होतं. एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न मारुती पोपट स्ट्राईक एंडवर होते आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज येतोय विनायक पोपटला तुम्ही पाहताय. एक चांगलं नाव, परंतु येत्या 2 ते 3 वर्षामध्ये थोडासा बराचसा मागे असतोय आणि आता मात्र खेळण्यासाठी सज्ज झालाय विनायक पोपट. नॉस्ट्राईक एंडला मारुती पोपट काका आणि पुतण्या अशी जोडी मात्र तुम्हाला पाहायला मिळतीये. अगदी मग अविनाश साबळे हा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तुम्ही पाहताय. अगदी चांगल्या पद्धतीचं षटक पाहायला मिळतंय. धाव संख्या टोटल धावफलकावर स्थिरावलेली आहे ती 33 धावा. षटक चौथं सुरू आहे आणि त्यामधील आता मात्र फटका चांगला आहे. गॅप शोधली जातीये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु पोहोचण्याआधी चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. चौकारासाठी मारुती पोपट यांच्या बॅटमधून चौकार. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील 40+ आणि षटक मात्र हाताळण्यासाठी तयार आहे. आमच्या अनिल भोईर यांचे षटक असणार आहे आणि अनिल भोईर यांना मात्र शुभेच्छा येतात. आमचे पवन पाटील असतील कोडाव्याचे स्पर्धेला सुद्धा खूप सारे शुभेच्छा येतात त्यांच्याकडून. परंतु बॉलिंग मार्कवर अनिल भोईर असणार आहेत. समोर फलंदाज तुम्ही पाहताय विनायक पोपट. इथे मात्र अनिल यांचा हा पहिला चेंडू विनायक खेळतोय परंतु मिस करतायत दोन्ही क्षेत्ररक्षक. कॉलिंग होत नाहीये. मिस अंडरस्टँडिंग तिथे पाहायला मिळालं. झेल मात्र सुटलाय आणि फलंदाज मात्र इथे बचावलाय. मिळतायत 2 धावा. अनिल भोईर अप्पा यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे दिनेश दादा शेलार असतील यांच्याकडून आलंय. षटकारासाठी लोकेश जाधव यांच्याकडून विनायकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. काही पैशांची पाऊस, पैशांची बारिश मी म्हणेन. अगदी फुलटा चेंडू होता परंतु लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी आपण पाहिलं तर फक्त चेंडू बॅटला ब्रश केलाय. एक सिंगलला मात्र धाव संख्या 40 धावा पाहायला मिळते. 40 रन्स ऑन स्कोरबोर्डवर अनिल भोईर यांचं षटक तुम्ही पाहताय. मारुती पोपट यांच्यासाठी हा चेंडू सूरज येतोय. झेल टिपतोय. आणखी एक फलंदाज बाद. विकेट डाऊन. मारुती पोपट स्वतः संघ मालक आणि मैदानाच्या बाहेर. अनिल भोईरला मिळते आणखी एक सफलता. फलंदाज बाद. सागर पाटील असतील हे या स्पर्धेला उपस्थित होते. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आमचे विनोदजी साबळे आहेत आणि त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतोय.
चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, परंतु या चेंडूवर मात्र टोटल धावा मिळतात 3 आणि या 3 न मात्र 43 रन्स 43 धावा धावफलकावर. अनिल भोईर यांच्या गोलंदाजीमध्ये विकेटसाठी दिनेश शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे बघा. मगाशी एक झेल टिपलाय सूरजनं, एक विकेट मिळाली आहे. इथे मात्र अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा, अगदी चेंडूला अडवलाय आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर मात्र मिळाली ती एक सिंगल मात्र टोटल धावा धावफलकावर येत आहेत 44 रन्स. आणि आता मात्र चेंडू बाकी असेल या षटकामधील उर्वरित एक पहिल्या सत्रामधील आणि या पहिल्या इनिंग मधील अनिल भोईर यांचा. हा चेंडू मात्र बराचसा दूरवर आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळतोय आणि एक सिंगल न मात्र धावसंख्या धावफलकावर टोटल पाहायला मिळेल. त्या मात्र 45 धावा स्कोरिंगचं काम करताना आमच्या सुदर्शन यांच्या समवेत अथर्वला तुम्ही पाहताय, परंतु इथे मात्र फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय आणि फलंदाज होते या वेळेला ओमकारच्या ठाकूरच्या बॅट मधून आलाय शेवट गोड करणारा करंजडी इंडियन्स साठी चौकार. आणि या चौकारानं मात्र कितपत बळ दिलं जाईल, या चौकारानं किती मात्र बळ येणार दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी करंजडी इंडियन्स टीम साठी हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. 4-5 षटकांचा खेळ संपलाय, पूर्वार्ध संपलं, टोटल धावा धावफलकावर जमल्या 49 आणि 5 षटकामध्ये 10.00च्या सरासरीनं करायचे करंजडी कॅपिटल संघाला इंडियन संघाच्या समोर 50 धावा या मॅच मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये. तर जाऊया आपण व्यासपीठावर. आमचे सन्माननीय तुम्ही पाहताय डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिष्ठानचे डॉक्टर विक्रम पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. डॉक्टर विक्रम पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनोदजी साबळे यांना विनंती करतोय की आपण आपला हा शुभ सन्मान आपण करायचा बघा. डॉक्टर विक्रमजी पाटील यांचा जातील. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल त्यानंतर आमचे 40+ चे ओळे गावचे नंदकुमारजी गायकवाड, ओवे गावचे ते सुद्धा इथे उलवे गावचे नंदकुमारजी गायकवाड आले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. आणि पुढचा सन्मान असेल बघा डॉक्टर पांडुरंग सलगर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे तानाजी शेलार यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर पांडुरंग सलगर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा शुभ सन्मान असेल डॉक्टर आमचे सागर पाटील आणि त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान होईल. मी विनंती करतो आमचे बलरामदादा भोईर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर पुढचा शुभ सन्मान असेल बघा आमचे उलवेचे 40+ चे खेळाडू तुम्ही पाहताय नंदकुमारजी गायकवाड साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनोदजी साबळे यांना विनंती करतोय की आपण नंदकुमारजी गायकवाड यांचा आपण शुभ सन्मान करायचा. थँक्यू. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही गौणक्षणचित्रे टिपली जात आहेत. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. येणारी 5 षटकं 30 चेंडू आणि आव्हान असेल ते 50चं 10च्या सरासरीनं. तोपर्यंत ऐकूया सुमधुर DJ संगीत यांच्या माध्यमातून.
तुमचा आता रोहित शर्मा कॅप्टन ना चुट्टे आहे तो पांड्या नीता आंबेनी गेम केली आमच्या रोहित शर्माची बाहेर काढला त्याला अर्थ आहे पाच ट्रॉफी जिंकला त्यांनी पांड्या काय करी जाऊया मॅचच्या दिशेनं करंजडे कॅपिटल्स करंजडे इंडियन्स असा हा सामना पहिलं सत्र संपलं दुसऱ्या सत्राला सुरुवात गेम स्टार्ट गेम ऑन पहिला चेंडू अगदी बराचसा बाहेर चेंडू आणि पंच आमचे प्रवीण पवार सरांचा इशारा येतो आहे की हा चेंडू मात्र अवांतर आहे आणि अवांतरनं मात्र एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव ऍड आणि संघाचं खातं खोललं जात आहे अशी सुरुवात काहीतरी पहिल्या सत्रामध्ये सुद्धा होती इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे झेल टिपला जातोय आणि सूरज शेलार कर्णधार मात्र यावेळेला परतीच्या मार्गावर जी विकेट हवी होती ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आणि फलंदाज सूरज शेलार बाद होतोय सनराइज करंजडे आणि वॉरियर्स आहे ना तर पुढचा सामना पाहायला मिळेल बघा सनराइज करंजडे आणि करंजडे वॉरियर्स असे दोन संघ असतील दोन्ही संघाला विनंती आहे बघा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच जायचंय करंजडे वॉरियर्स आणि करंजडे सनराइज करंजडे चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क करायचा पहिला चेंडू अवांतर त्यानंतर मग अख्खू टप्प्याचा चेंडू आपण पाहिला शॉर्ट पिच अगदी बाउन्स झाला थोडासा आणि अगदी बॅटच्या वर लागताना आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र झेलबाद देऊन फलंदाज बाद झालाय अनिल भोईर 40+ चे खेळाडू तुम्ही पाहताय आणि त्यांच्यासाठी बघा प्रत्येक षटकारासाठी तानाजी शेठ शेलार यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र अनिल भोईर यांचा फटका परंतु फसलाय लॉंग ऑनच्या दिशेनं टिपला जातोय झेल आणि संपतो या वेळेला अनिल भोईरचा खेळ धक्का क्रमांक दुसरा करंजडे कॅपिटल संघाला लागतोय डाऊन विकेट क्रमांक 2 धाव संख्या धावफलकावर उत्तर अगदी मी म्हणेन ज्या पद्धतीनं समोरच्या संघाने गोलंदाजी केली त्याच पद्धतीनं मग तुम्ही पाहताय मारुती पोपट 40+ चे आहेत आणि ते सुद्धा गोलंदाजी करताना एक वाईट त्यानंतर मग सफलता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सफलता फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज येतोय साजन कदमला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सागर मात्र अद्यापपर्यंत नॉन स्ट्राईक एंडलाय कारण सागर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बरंच काय अजून पाहायला मिळेल हॅलो बोल हा बोल ना मारुती पोपट यांच्यासाठी संधी येते बघा जर क्लीन बॉल यष्टांना जर चेंडू क्लीन बॉल जर आपण घेतलात तर मारुती पोपट यांच्यासाठी 500 रुपये असतील तानाजी शेठ शेलार यांच्यासाठी यांच्याकडून आलेत 500 रुपये मारुती पोपट यांच्यासाठी इथे मात्र सरळ बॅटनं हा फटका खेळला जातोय परंतु ब्लॅक स्क्रीन अगदी समोर तुम्हाला पाहायला मिळत आहे एक टप्पा पडल्यानंतर त्याच्या वरून हा चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय फलंदाज साजन कदम आले आणि त्यानंतर त्याने लगावलाय चौकार
4 धावा आणि 4 धावेनं धावा संख्या धावपलकावर जमतायत. 5 धावा पाहायला मिळतील. करायचे 50, त्यामधील 5 अद्याप 45 धावेची गरज आहे आणि गोलंदाज मारुती पोपट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी मनाला भावणारी, मनाला स्पर्श करणारी स्पर्धा, परंतु चेंडू हवेमध्ये झेल मात्र टिपलाय. आर्यननं फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात असताना साजन कदम फलंदाज बाद होतोय. आशिष बोरकरनं जर झेल टिपला तर बक्षिसांची खैरात, पैसा अगदी मी म्हणेन एटीएम खुला केला जातोय बघा. अगदी खिच्याला कात्री लावली जाते, कातर लावली जाते प्रत्येक वेळेला. मग बक्षीस वेगवेगळ्या पद्धतीनं, कधी कधी अशी सुद्धा अनाउन्समेंट असते की सुदर्शन चेंडू टाकण्याआधी हा चेंडू डॉट आला तर 1000 रुपये, अशी सुद्धा बक्षीस आम्ही पाहिली आहेत. 2 चेंडू डॉटला 2000, विकेटला किंवा कधी कधी झेल सोडला तर त्याला सुद्धा 1000 रुपये, अशी सुद्धा पारितोषिक आम्ही पाहिली आहेत. अगदी वेगवेगळ्या पद्धतीची पारितोषिक असणारी स्पर्धा ती म्हणजे फक्त आणि फक्त करंजाडे प्रीमियर लीग हे फक्त पाहायला मिळतं. मग तुम्ही भल्या मोठ्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पाहत असता, मग त्यानंतर आपण पाहिलं तर बऱ्याचशा मोठमोठ्या, परंतु ही स्पर्धा आहे ती लीग आहे आणि प्रीमियर लीग करंजाडे गावाची आहे आणि त्यामध्ये हे सर्व दृश्य अलोभनीय अगदी चांगलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू स्वैर होता. कारण आमचे प्रवीण पवार सर आहेत, एक अनुभवी पंच, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर त्यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आमचे विशालजी पाटील सर असतील, त्यानंतर आमचे अलिबागवरून आज जे तुम्ही पाहताय संकेतजी धुळे असतील. हे सर्व 3 त्रिमूर्ती पंच तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत आणि काम खूप चांगलं त्यांचं पाहायला मिळत आहे. अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. सरळ लॉंग ऑन मध्ये पाहताय तुम्ही एक सिंगल प्राप्त केली जाते दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर आणि एक सिंगलनं मात्र एक षटकाचा खेळ संपलाय आणि या 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. सरासरी होती 10ची, पहिल्या षटकामध्ये आल्या 6. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 44 धावेची गरज आहे. अगदी सुदर्शन इथून पाहिलं ना तर एखाद्या स्टेडियम मध्ये बसल्यासारखं वाटतंय. कारण मैदान अगदी खाली, बऱ्याचशा उंचीवर, आपण बरेचशे फूट उंच आहोत आणि नजरेसमोर हा खेळ मात्र होत असताना पाहायला मिळतोय. एखाद्या स्टेडियम मध्ये बसून तुम्ही स्कोरिंग करताय, आम्ही समालोचन करतोय, त्यानंतर सर्व पाहुणे बसलेत, अशा पद्धतीचं विलोभनीय दृश्य हे फक्त करंजाडे प्रीमियर लीग आणि या मैदानावर पाहायला मिळत आहे. आणि धाव संख्या आहे ती एक षटकाचा खेळ संपलाय. मारुती पोपट यांचं फक्त 6 धावा खर्च केल्या, येणारे 24 चेंडू आणि आता मात्र 44 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर येत आहेत अतिश साबळे. चला, नाणेफेकीसाठी आमचे 2 कर्णधार आलेत, करंजाडे वॉरियर्स आणि सनराइज करंजाडे. सनराइज करंजाडे आणि करंजाडे वॉरियर्स या 2 टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. नाणेफेकी केली जाईल. अगदी जोरदार अपील पाहायला मिळते बघा. उत्साह इतका होता, आत्मविश्वास कमी. लेग बिफोर द विकेट म्हटलं, हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ मग यष्ट्यांच्या मध्ये आहे की नाही, पकडलं जातोय की नाही हे पाहणं गरजेचं असतं. ते पाहिलं आणि पंच सांगतायत की फलंदाज नॉट आउट आहे. इथे मात्र थर्ड मॅनच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू मात्र फास्ट पद्धतीनं ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार, चौकार.
तर मी विनंती करतोय पुढचा सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी डॉक्टर आमचे संकेतजी पवाल साहेबांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करायची बघा. डॉक्टर संकेत पवाल यांना विनंती करतोय आपण नाणेफेकी करायची आहे. सामना असेल एका बाजूला सनराइज करंजडे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो करंजडे वॉरियर्स. असा हा सामना नाणेफेकी करतील आमचे डॉक्टर संकेत पवाल. त्यांच्या समवेत आपण पाहत आहे सर्व डॉक्टर कर्मचारी इथे उपस्थित झाले, त्यांचं आपण स्वागत करूया. आपल्यापर्यंत नावं पोहोचतील परंतु त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूया. विकेट गेली इथे मात्र विशाल बाद झालाय आणि आणखी एक धक्का लागतोय करंजडे कॅपिटल संघाला. नाणेफेकी जिंकली आहे करंजडे वॉरियर्स संघानं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करतील आणि फलंदाजीसाठी मग सनराइज करंजडे संघ हा सज्ज असणार आहे. गोलंदाज अतिश पुन्हा एकदा तयार. अतिश साबळेचा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण करताना तुम्ही पाहताय. अगदी क्रॉस झाले होते, क्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले होते. फाईन लेग कव्हर करायचा होता परंतु असं असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. टायमिंग जुळलं नाहीये आणि त्यानंतर मग डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली आणि धावसंख्या धावपलकावर टोटल पाहायला मिळतीये ती 10 धावा, 10 रन्स. अगदी अप्रतिम गोलंदाजी, अगदी अप्रतिम गोलंदाजी. वाक्यान्य जोगी मी म्हणेन. जितका अनुभव आहे तो अनुभव मात्र पूर्णपणे पणाला लावतोय. जितकी अनुभवाची शिदोरी होती आज ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजडे संघामध्ये अतिश खेळतोय आणि अगदी मात्र त्यानं चांगला खेळ केलाय आणि आपल्या संघाला मात्र आता एक चांगल्या षटकाची जी गरज होती ते षटक मात्र त्यानं हाताळलं. फक्त धावा खर्च केल्या 4 धावा आणि टोटल रन स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीनं 10 धावा. शिवनेरीच्या गडकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्या राजमाता जिजाऊंनी हा सुपुत्र मात्र स्वराज्यासाठी अर्पण केला आणि अशा या स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. आज 350 वर्ष त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष उलटली आणि तरी आज आपण त्या महापुरुषांचं नाव घेतोय, त्यांचे गुणगान गातोय कारण त्यांचं कार्य सुदर्शन पारदर्शक होतं. आणि पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतात मारुती पोपट. 40+ आहेत परंतु जितका अनुभव तितका वापरतात कारण त्याला माहिती आहे समोर फलंदाज आहे सागर म्हात्रे. अगदी चांगला खेळाडू आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कोणत्याही चेंडूला कोणत्याही दिशेनं वळवण्याची, परंतु अगदी किमया इथे मात्र दाखवतोय मारुती पोपट.
अगदी फुल्लर लाईनचा चेंडू, खडे खडे असा जर चेंडू असेल तर त्याच्यावर उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल. डीप मिड विकेटच्या वरतून सरळ येतोय चेंडू, सीमा पार, षटकार. सागर मात्र जितके षटकार या मॅच मध्ये लगावेल त्या प्रत्येक षटकारा 500 रुपये साजन मात्र यांच्याकडून असणार आहे. हा चेंडू फुल टॉस आणि हा सुद्धा सरळ डीप स्क्वेअर लेगच्या वरतून पंचांचा इशारा नो प्लस उत्तुंग असा षटकार. करंजडे लायन्स संघाचा डगआउट आणि त्याच्या वरती हा येतोय षटकार. अगदी या मॅच मध्ये आता रंग भरण्याचे काम करतोय सागर मात्रे. 40+ खेळाडू तुम्ही पाहताय. मारुती पोपट पहिल्या षटकामध्ये सागर नॉस्ट्रेक एंडला होता, परंतु आता जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना परंतु क्षेत्ररक्षक येतोय. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र मिळतायत त्या 2 धावा आणि या 2 न मात्र धावा संख्या धावफलकावर टोटल जमतायत 25 धावा धावफलकावर. येणारे चेंडू आता मात्र असतील 15 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे. 15 चेंडू 25चं समीकरण इक्वेशन पाहायला मिळतंय. अगदी चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र, कडाक्याचं ऊन आणि तरीही चांगला खेळ सर्व संघांचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. जोरदार अपील, पंचांकडे अपील दाद मागितली जाते. कारण आयुष्यामध्ये जीवनामध्ये तुम्ही पाहिलं तर मग दाद फक्त एक कोर्टामध्ये तुम्ही वकिलासमोर मागू शकता. मग दुसरा म्हणजे क्रिकेटच्या पटलावर पंचांच्या समोर. आणि इथे मात्र असं असताना हा स्लोवर पद्धतीचा चेंडू सरळ ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आणि स्क्वेअर लेगच्या वरतून येतोय हा लांब लचक असा षटकार. सो मच. येणारे आता मात्र चेंडू 13 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये 4, परंतु तिसऱ्या षटकात इतकं निर्णायक ठरलंय ते म्हणजे करंजड कॅपिटल संघासाठी अगदी मात्र धावांचा पाऊस, षटकारांचा पाऊस आणि जितके षटकार तितके 500 रुपयाचं कॅश प्राइज साजन मात्र यांच्याकडून. मारुती पोपट यांच्या हा चेंडू होता. पंच आम्हाला दर्शवत आहेत अवांतर आहे, परंतु इथे मात्र यष्टीचित पद्धतीनं तुम्ही पाहताय की फलंदाज आहे की नाही आणि हे पाहण्यासाठी तिसरे पंच इथे मात्र फलंदाज क्रीज सोडले की नाही, फलंदाज यष्टीचित होईल की नाही हे पाहण्यासाठी तिसरे पंच आमचे सज्ज असतील. 24 इव्हेंटच्या स्क्रीनवर ते दृश्य पाहायला मिळेल. परंतु व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते तुम्ही पाहता आमचे सर्व डॉक्टर्स आहेत. डॉक्टर संकेतजी पवाल असतील, डॉक्टर वैभवजी बेलकर आहेत, डॉक्टर योगेशजी चिकणे आहेत आणि डॉक्टर अमितजी खंडारे असतील. तर या चारही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक असं मनाच्या अंतःकरणापासून करंजडे प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत 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 करतोय. अगदी दरवर्षी भेट देत असतात, अगदी दरवर्षी जातीनं उपस्थित असतात आणि सर्व मग
मी म्हणेन सिरवी समाज असेल, त्यानंतर सर्व डॉक्टर्स असतील, सर्व मेडिकल असोसिएशन असेल, या प्रत्येक सर्वांची मी म्हणेन मेहनत आणि प्रत्येक सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी दरवर्षी लागतं आणि स्पर्धा मात्र यशस्वी साकारण्यासाठी या सर्वांचं योगदान आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. येणारे चेंडू आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 12-17चं समीकरण, 12-17चं इक्वेशन, परंतु मैदानामध्ये काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल, येणारे 12 चेंडू सांगतील करंजड इंडियन्स की करंजड कॅपिटल्स कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ मात्र एक सामना जिंकेल तर एक सामना आपण पाहिलं तर हरणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तोपर्यंत सुमधुर डीजे. अगदी मी म्हणेन खूप चांगलं गीत, अगदी जुनं गीत तुम्ही पाहताय. एकवीर आई तू डोंगरावरी आणि नजर आहे तुझी कोल्यांवरी. कारण अगदी कोल्यांची एकवीर माय आणि तिचे गीत तुम्ही पाहताय. कारण तिचा सदैव आशीर्वाद हा आपल्या डोईवर आहे आणि असं असताना बघ हे तुम्हाला पाहायला मिळतंय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार ठाकूरला तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 हाताळत असताना तिसऱ्या षटकामध्ये मारुती पोपट यांनी खर्च केल्या धावा टोटल 23 धावा. सागरसाठी हा चेंडू तुम्ही पाहताय. अपील बराच वेळेला केली जाते बघा. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धाव मात्र पाहायला मिळते, परंतु एक सिंगल मिळाली लेग बाईज आणि या सिंगलने मात्र आता येणारे चेंडू 11 आणि 16 धावेची गरज आहे. 11-16चं समीकरण, 11 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. बघा भोजन सुरू आहे. जर कोणी जेवायचं असेल तर कृपया आपण जेवण करून घ्यायचंय. बघा सर्व आम्ही जे आमचे आचार्य आहेत जेवण बनवतायत त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. खूप मेहनत सकाळपासून ते सुद्धा घेत आहेत आणि त्यांचा सुद्धा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे. त्यांचा आम्ही नक्कीच कौतुक करतो, धन्यवाद देतोय आणि आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण प्रत्येक घटकाची मेहनत या स्पर्धेसाठी, प्रत्येक घटकानं दिलेलं योगदान महत्वाचं आहे आणि त्या योगदानाने ही स्पर्धा मात्र साकार होत असताना आज 4थ्या पर्वामध्ये 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. ज्या वेळेला ही स्पर्धा 25 तारखेला संपेल आणि त्यानंतरचे मग टोटल 362 दिवस पुन्हा एकदा आपण वाट पाहणार आहोत. ही स्पर्धा मात्र कधी येईल प्रेक्षकांच्या भेटीला आणि असं असताना ही स्पर्धा मात्र पाहायला मिळते. धावसंख्या मिळाली या चेंडूवर एक सिंगल. टोटल धावा धावपलकावर आता 10 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. 35 धावा धावपलकावर लागतायत. 10 चेंडू 15 धावेची गरज. सामना कुठपर्यंत जाईल, सामना कसा होईल, सामना किती चुरशीचा होईल, सामना अगदी मी म्हणेन कोण जिंकेल इथपर्यंत 10 चेंडू 15 धावेची गरज. सागरसाठी या चेंडू तुम्ही पाहताय अगदी स्वतःवर नाराज आहे. बघा अक्रॉस द लाईन या वेळेला तुम्ही पाहताय अगदी लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी मनसुबा पूर्णपणे आखला होता, परंतु चेंडू इतका लेट आला, बाट फिरली आणि त्यानंतर हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. येणारी चेंडू आता मात्र 9-15 धावेची गरज आहे. अगदी खोलामध्ये चेंडू ब्लॉक हॉल मध्ये पिच केलाय. लॉंग हॉल मध्ये क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतो. एक सिंगल मिळते. सिंगलनं मात्र आता येणारे चेंडू असतील 8 आणि 14 धावेची गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्ही पाहताय विजय वाघेला तुम्ही पाहताय 6व्या क्रमांकावर. विजय वाघे असेल 6व्या क्रमांकावर तुम्ही पाहताय. अगदी या वेळेला शॉट मिड ऑफ मध्ये खेळतोय.
अतिश येतोय तिथे चेंडू उचलतोय. एक सिंगलनं मात्र एक सिंगल मिळती. आता मात्र येणारी चेंडू 7 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये काय दडलंय, या मॅच मध्ये काय अजून बाकी आहे हे 7 चेंडू मात्र सांगून जातील. कारण क्रिकेट खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आणि ज्या पद्धतीनं सरडा रंग बदलतो त्या पद्धतीनं रंग बदलायला सुरुवात झाली आणि तो रंग बदलताना हा मात्र येतोय यष्टीरक्षकाची झालेली चुकी, त्याच्या मागे कव्हर चांगलं झालं नाहीये आणि त्यानंतर मात्र हा चेंडू मात्र सरळ निघाला. सीमारेषा ओलांडत असताना चौकार. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली गीतं वाजवली गेली आणि त्यानंतर सकाळी करंजडे गाव ते आपण पाहिलं तर सरळ या मैदानावर जी ते ट्रॅली आपण पाहायला मिळाली. अगदी वाजत गाजत आणि ते सर्व गीत गंगा ब्रॅडचे सहकारी सकाळी सुद्धा उपस्थित होते. आता सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहे, त्यांचा मी स्वागत करतोय. परंतु याच मैदानावर पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग सुद्धा नक्कीच पाहायला मिळेल. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 3, 4 आणि 5 या 3 दिवसाची स्पर्धा याच मैदानावर पुन्हा एकदा साकार होणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा त्याच्या आधी सुद्धा ही स्पर्धा याच मैदानावर झाली आणि अगदी आता मात्र मॅच मध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळतं बघा. कारण मागच्या चौकारानंतर मॅच मध्ये चित्र बदललं गेलं आणि आता मात्र या डॉट चेंडू नंतर आता मात्र येणारे 5 चेंडू 9 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर आशिष बोरकरचा हा चेंडू बराचसा दूरवर लेग स्टंपच्या बाहेर आणि पंच आम्हाला सांगत आहेत अवांतर चेंडू आहे. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि 8 धावेची गरज आहे. एक धावेचं महत्व बघा किती आहे. कारण ज्या वेळेला फलंदाजी झाली धावा कमी आल्या, त्यानंतर मात्र एक धावाला रोखत असताना इथे मात्र झुंजत असताना गोलंदाजी करणारा संघ आणि समोर फलंदाजी करणारा संघ सुद्धा, कारण सुरुवात डगमळीची झाली, सुरुवातीला विकेट्स गेले, परंतु स्वतःवर संयम, स्वतःला संयमी खेळीमध्ये ठेवत असताना सागर मात्रेनं कंट्रोल दाखवला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण संघाला आणलं. परंतु मी म्हणे अद्याप सामना बॅलन्स आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाही तोपर्यंत या मॅच मध्ये अजून बरंच काही आहे. कारण दोन्ही संघ ज्यांना इथे मात्र बाजी पणाला लावतील, दोन्ही संघ जीव होतील आणि दोन्ही संघ तितकाच चांगला खेळ करतील. कोणी जिंको कोणी हरू दे, विजय क्रिकेटचा होईल, करंजडे गावाचा होणार आहे. कारण ही स्पर्धा करंजडे गावाची आहे. बॉलिंग मार्कवर आशिष बोरकर. अगदी फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरतून चेंडूला टोळवलं जात आहे आणि चेंडू सरळ निघालाय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव करताना करंजडे कॅपिटल्स, परंतु येणारे 2 चेंडू 2 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण पहिला विजय संपादन करेल, कोण पहिल्या सामन्यावर आपली मोहर उमटवेल. मग 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. आशिष बोरकर.
अगदी फलंदाज आम्हाला दर्शवतायत की ही मात्र धाव असेल 22ची एक धाव आहे. चुकी करतोय मी म्हणेन सामना सोडलाय की काय, कारण सुदर्शन यष्टीरक्षकानं हा चेंडू जरी हाताने लावला असताना तरी मी म्हणेन हा सामना अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये पाहायला मिळाला असता. कारण अगदी यष्टांना चेंडू लागला असता तर फलंदाज सागर बाद झाला असता, नवीन आला असता फलंदाज, एक चेंडू 2 धावा राहिल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, मी मगासपासून सांगतोय, बऱ्याच ठिकाणी आम्ही सांगत असतो, अनिश्चिततेने भरलेला खेळ हा म्हणजे क्रिकेट. सातत्यानं रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्यानंतर मग जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी किंवा फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना आपण पाहिलंय. मग एक चेंडू एक धावेची गरज आहे. एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल, सामना कोणाच्या बाजूने झुकेल, एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. अगदी जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या सामन्यासाठी. बघा, एक चेंडू आणि एक धावेची गरज आहे. गोलंदाजासाठी, गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी एक चेंडू एक धावेची गरज. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. दडपण दडपण आणि दडपण. एक चेंडू एक धावेची गरज आहे. आणि हा चेंडू मात्र अवांतर आणि सामना मात्र जिंकलाय तो तुम्हाला पाहायला मिळतोय. तो करंजाडे कॅपिटल संघानं आणि पहिला विजय मात्र संपादन केलाय. पहिला विजय संपादन केलाय आणि सामना मात्र गमावलाय तो करंजाडे इंडियन संघानं. कॉंग्रॅच्युलेशन करंजाडे कॅपिटल्स, सागर म्हात्रे. आणि पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. मग करंजाडे